सुलवाडा येथील आरोग्य केंद्र आढळले बंद, वैद्यकीय अधिकारी लापता, वैद्यकीय कर्मचारी मारली दांडी, नागरिकांचे हाल. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील 3-4 महिने अगोदर वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक केंद्रांवर नव्हते. मध्यंतरी पण तक्रारी प्राप्त झाले होते, परंतु सारवासारव करण्यात आले होते. आता तर प्राथमिक केंद्र चक्क बंद करून यात्रेत फिरकत असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. या काळात ओपीडी आणि दवाखाने बंद राहिल्याने तातडीच्या उपचारांसाठी भटकंती करावी लागते. गरोदर महिला, वृद्ध आणि रुग्णांची गैरसोय होते, तर दवाखानेही बंद असल्याने नागरिकांना मोफत उपचारांपासून वंचित राहावे लागते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होऊ शकतात. बाह्य रुग्ण विभाग ओपीडी बंद. अनेक डॉक्टरांनी नियोजित वेळेत ओपीडी बंद ठेवल्याने किंवा पूर्णपणे दवाखाने बंद ठेवल्याने रुग्णांना उपचार मिळत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये ऊसतोड कामगारांना उपचार मिळत नाही. दवाखाने बंद असल्याने नागरिकांना दूरवर जावे लागते. अचानक आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत दवाखाने उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्य सेवांवर ताण. दवाखाने बंद असल्याने सरकारी रुग्णालयांवरचा भार वाढतो आणि तिथे गर्दी होते. प्रशासकीय अधिकारी यांचे नेहमी दुर्लक्ष रुग्णांना उपचारांअभावी त्रास होतो. गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक अडचणी येतात. काही वेळा फरफट होते, असेही अनुभव आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होते. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. दवाखाने बंद राहणे ही एक मोठी प्राथमिक आरोग्याची समस्या आहे, ज्यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.